भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू तया ते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवान गोपाल कृष्णांना वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते. परमपूज्य स्वामीजी कृष्णानंद सरस्वती यांच्या चरणी सादर वंदन करते. परम आदरणीय स्वामी दयानंद स्वामीजी त्यांच्या चरणी वंदन करते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांना वंदन करते. आणि आता संध्याकाळचं चिंतन जे आहे ते चिंतन आपण सुरू करू. सकाळी काही भाग आपण गोकर्ण महात्म्याचा पाहिला आणि संध्याकाळचा जो विषय आहे तो परमात्म्य प्राप्तीचे काही मार्ग आहेत तो विषय आपण बघणार आहोत. आपण बघितलं की या भागवतामध्ये संवाद आहेत आणि त्या संवादामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत आणि ते प्रश्न विचारलेले आहेत शौनकांनी विचारलेले सूतजींना आणि सूतजी त्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. सूतजी जे आहेत आपण सकाळी बघितलं रोमहर्षण या ऋषींचे ते पुत्र आहेत. ते कुठे आलेत तर त्या शुनक ऋषींच्या आश्रमामध्ये आलेत. त्यांचा तरुण मुलगा आहे ज्याचं नाव शौनक आहे. अत्यंत जिज्ञासू आहे, मुमुक्षू आहे, मोक्षाची इच्छा आहे त्याला. आणि त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. तो प्रश्न विचारतो आहे त्यांना, खूप सुंदर प्रश्न विचारलेत. धर्म म्हणजे काय आहे? धर्माचं पालन कोणी कोणी केलेलं आहे? लोककल्याणाचा अत्यंतिक हिताचा मार्ग कोणता आहे? नारदांनी भगवंताच्या लीला गायल्यात. त्या लीला कोणत्या आहेत? त्या सगळ्या लीला मला सांगा. धर्माचं रक्षण कोणी केलेलं आहे आणि कसं केलेलं आहे ते मला सांगा. तसेच सृष्टीची रचना कशी झाली आहे, कोणी केली आणि कशी केली? एकाच दमामध्ये त्यांनी इतके प्रश्न विचारले. ते सगळे प्रश्न सूतजींनी ऐकले. सूतजींना अतिशय आनंद झाला आणि सूतजी म्हणतात, अरे शौनका, तू जे प्रश्न विचारलेस ना त्यातला एकही प्रश्न कसा नाही तर तो स्वार्थाचा नाही आहे. सगळे प्रश्न जे आहेत ते समाजाच्या हिताचे, भक्तासाठी विचारलेले प्रश्न आहेत आणि म्हणून तुझ्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देतो. आणि पुढे तो म्हणतो आहे की भगवंतांच्या ज्या लीला गायलेल्या आहेत हा भगवंतापर्यंत पोचण्याचा मार्ग, परमेश्वरापर्यंत पोचण्याचा मार्ग, ईश्वर प्राप्तीचा मार्ग काय काय आहे, किती आहेत ते मला समजावून सांगा. आणि आता सूतजीने एकेका प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली. सूतजी म्हणतात, परमेश्वरा प्राप्तीकडे जाण्यासाठी किंवा ईश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी अनेक मार्ग आहेत. प्रत्येक पिंड जो आहे, पिंडे पिंडे मते भिन्न. हा प्रत्येकाचा पिंड भिन्न आहे आणि त्यामुळे कुणाला भक्तिमार्गाने जावंसं वाटेल, कुणाला ज्ञानमार्गाने जावंसं वाटेल. परमेश्वरापर्यंत जाण्याचे मार्ग अनेक आहेत ते मी तुला सांगतो. पहिला मार्ग कर्म मार्ग आहे. कर्माने परमात्म्याची प्राप्ती नाही हे ठीक आहे, पण तरीसुद्धा कर्ममार्ग हा तितकाच महत्त्वाचा आहे, कारण याच कर्मातून नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत पोचता येतं. दुसरा मार्ग भक्तिमार्ग आहे. तिसरा मार्ग ज्ञानमार्ग किंवा राजयोग आहे. चौथा मार्ग योग मार्ग आहे आणि पाचवा मार्ग जो आहे तो हठयोग आहे. या पाचही मार्गांचं सविस्तर वर्णन भागवतामध्ये आहे. आता तितकं सविस्तर आपल्याला बघता येणार नाही, पण तरीसुद्धा ह्या प्रत्येक मार्गाचं वैशिष्ट्य काय आहे तेवढं वैशिष्ट्य बघत बघत आपण हळूहळू पुढे जाऊ. आणि आता सूतजी शौनकाला एक एक मार्ग सांगतायत. ते असं म्हणतात, कर्ममार्गाचे जे काही बारकावे आहेत ते समजून घे. आज आपण सकाळी बघितलं ईश्वराची उपासना कशी केली जाते. ईश्वर सगुण निराकार आहे, तर संपूर्ण विश्वामध्ये भरलेला आहे. प्रत्येक चराचरात आहे, प्रत्येक जीवाच्या अंतरंगामध्ये तोच आहे आणि जगतामध्ये तोच आहे. आणि जीव जगत या दोन्हीमध्ये भरलेला हा जगदीश्वर आहे. जीवामध्ये आहे तो जीवेश्वर आहे, जगतामध्ये असणारा जगदीश्वर आहे. आणि ह्याची पूजा कशी करणार? मग ह्याची पूजा कर्माने करायची असते आणि म्हणून कर्ममार्ग म्हणजे काय ते समजावून घे. सूतजींनी कर्म सांगायला सुरुवात केली. ते असं म्हणतात, एखादं बालक जन्माला येतं. जन्माला आल्याबरोबर ते हसतं, रडतं, हळूहळू ते पालथं पडतं, पुढे सरकायला लागतं.
ते शी करतं शू करतं. घरामधल्या जी मोठी माणसं आहेत, माता पिता आहेत, आजी आजोबा आहेत, काका काकू आहेत, सगळ्यांना ते बालक आनंद देतं. त्याला काही कळत नाही. ते हसलं तरी कौतुक आहे, ते रडलं तरी कौतुक आहे, त्यांनी शी आणि शू केलं तरी कौतुक आहे. त्या बालकाबरोबर खेळता खेळता घरातल्या सगळ्या लोकांचे 2-2 तास कसे जातात कळत नाही. आणि का कळत नाही? तेव्हा ते बालक कोणत्याही प्रकारची काय करत नाही, तर ते बालक कर्म करत नाही, ते बालक क्रीडा करत असतं. कारण तिथे अहम नसतो. जिथे अहम नसतो त्याला काय म्हणतात, तर त्याला क्रीडा म्हणतात. आणि क्रीडा जी आहे ती आनंददायी आहे. आणि अशी आनंददायी क्रीडा कोण करत असतं? बालक करत असतं. तिथे अहंकार नाही. आणि असं जे आहे तो पहिल्या टप्प्यावरती जीव क्रीडा करतो. आता हेच बालक जेव्हा 2-1 वर्षाचं होतं, त्याला समजायला लागतं, मग हळूहळू ते शाळेत जातं, तेव्हा ते सहज म्हणतं की ही माझी आई आहे, हे माझं दप्तर आहे, हा माझा डबा आहे, हे पाटीवरती मी लिहिलेलं आहे. याचा अर्थ त्याला अहंतेची आणि ममतेची जाणीव होते. जिथे अहंतेची आणि ममतेची जाणीव होते तिथे कर्तृत्व येतं. कर्तृत्वाच्या विरहित केलेलं जे आहे ते क्रीडा आहे. आणि क्रीडेमध्ये अहम मिसळला की लगेच ते मूल म्हणतं मी केलेलं आहे, मी लिहिलेलं आहे. इथे मीची प्रकर्षाने जाणीव झाली, तिथे कर्माला सुरुवात होते. अशी लक्षावधी कर्म जीव करतो आणि प्रत्येक कर्माचं सुखदुःखी रूप फल त्या जीवाला भोगावं लागतं. असं करता करता कधीतरी आपण संतांच्या चरणी येतो, सद्ग्रंथांच्या चरणी येतो आणि मग आपल्याला कळतं की आपल्याला कर्म कशी करायची आहेत. आता कर्माचा लेप लावून घ्यायचा नाही आणि म्हणून निष्काम कर्म करायचं आहे. म्हणून आपण कर्मामध्ये परमेश्वराला नामाच्या साह्याने आणून बसवतो आणि मग आपण कर्मयोग करायला लागतो. कर्मयोगामध्ये प्रत्येक कर्मामध्ये आधी विचार आहे, परमात्म्याचं स्मरण आहे आणि विचार करून केलेलं कर्म यालाच योग म्हटलेलं आहे. आपण आधी कर्म करतो आणि नंतर पस्तावतो, अरे अरे हे कर्म मी करायला नको होतं, हे कर्म मी का केलं, उगीच कर्म करण्याची मला बुद्धी झाली असं आपल्याला वाटतं. ज्याला कर्मयोग नाही म्हणत. आधी केलेला विचार आणि त्या कर्मामध्ये परमात्म्याला आणून बसवणं याला कर्मयोग म्हणतात. आणि असा कर्मयोग करता करता एक दिवस जीव कुठे जातो, तर नैष्कर्म्य सिद्धीमध्ये जातो. आणि मग नैष्कर्म्य सिद्धीमध्ये गेल्यानंतर तो निष्काम कर्म करतो. आणि निष्काम कर्म जेव्हा तो जीव एखादा करतो तेव्हा त्या जीवाकडून ईश्वर उदंड कार्य करून घेतो. आणि म्हणून संतांकडून प्रचंड कार्य केली जातात, कारण त्यांच्याकडे कर्तृत्व नाही. ईश्वराला अंतःकरणामध्ये धरल्यामुळे ते ईश्वर स्वरूपच झालेले आहेत. हा सगळा कर्ममार्गाचा विचार या ठिकाणी दिलेला आहे. आणि मग जो मार्ग सांगितला आहे तो भक्ती मार्ग आहे. भक्ती म्हणजे काय आहे? भक्ती दाखवता येत नाही, भक्ती सांगताही येत नाही. भक्ती ही अंतरंगाची स्थिती आहे. भक्ती म्हणजे परमेश्वरावरती विलक्षण असणारी प्रीती. भक्ती म्हणजे परमेश्वराशिवाय जीवाला चैनच पडत नाही. त्याला काय देऊ आणि काय नको, जे जे माझं आहे ते सर्वस्व त्याला द्यावंसं वाटतं. ही जी भक्ताची अंतःकरणाची स्थिती आहे त्याला भक्ती म्हटलेलं आहे. भक्ती म्हणजे परमेश्वरावरचं निरपेक्ष असणारं प्रेम आहे. मग शास्त्रशुद्ध भक्ती कशी आहे? भक्तीच्या सर्वसामान्यपणे 4 व्याख्या केल्या जातात. अतिशय सुंदर व्याख्या आहेत. आपण म्हणतो की आम्ही सगळे भक्त आहोत, पण खरंच आम्ही भक्त आहोत का? या 4 व्याख्या बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण जर आपल्याला भक्त म्हणून घेत असू तर कदाचित ते योग्य नसेल. कारण भक्तीच्या व्याख्या शास्त्रशुद्ध केलेल्या भक्तीच्या व्याख्या आहेत. आणि ह्या 4ही व्याख्या जिथे परिपूर्ण होतात त्यालाच भक्ती म्हणतात. भक्तीची पहिली व्याख्या आहे भजनम इति भक्ती. भजनम इति भक्ती. भज म्हणजे स्वीकारणे. पहिल्यांदी माझ्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ आहे. ज्या परमात्म्याने, ज्या ईश्वराने एका संकल्पाने सृष्टी निर्माण केलेली आहे ते ईश्वर तत्व, तो परमात्मा, ते ब्रह्मतत्व आहे हे आधी बुद्धीने मान्य करावं लागतं. आणि ते मान्य करणे म्हणजे भज इति भक्ती. भज भजती म्हणजे स्वीकारणे. मग त्याचं भजन गाणे.
आपल्याला वाटतं भजनम इति भक्ती म्हणजे भजन गाणे. नाही, भजन गाणे नाही, ते प्रगटीकरण आहे. त्याच्या प्रेमाचं ते प्रगटीकरण आहे. पण भज इति भक्ती म्हणजे पहिल्यांदी बुद्धीने परमात्मा स्वीकारणे, याला भज इति भक्ती म्हटलेलं आहे. दुसरं आहे भंजनम इति भक्ती. भंजन करणे म्हणजे तोडणे किंवा फोडणे. प्रश्न येईल, भक्तीमध्ये काय तोडायचं किंवा काय फोडायचं? पण भक्तीमध्ये जीवानी काय करायचं आहे? आपली अविद्या तोडायची आहे. आपल्या सगळ्यांना एक अविद्या आहे, ते म्हणजे आम्ही जन्माला आलेलो आहोत असं आपल्याला वाटतं, आणि मी शरीर आहे असं वाटतं. ही जी अविद्या आहे, ही अविद्या तोडायची जीवाच्या संदर्भामध्ये, आणि ज्या मूर्तीची उपासना करतो त्याची मीमांसा करायची. मूर्तीची मीमांसा करणं याला म्हटलेले भंजनम इति भक्ती. म्हणजे विचाराने मूर्ती कशाची बनलेली आहे? ती मातीची आहे का कसली आहे? ती सुवर्णाची आहे का ती पितळ्याची आहे का ती तांब्याची आहे? हळूहळू ती जर तांब्याची असेल, ती जर सुवर्णाची असेल, तर सुवर्ण हे त्याचं काय आहे? तर तो धातू आहे. बनवणारा कोणीतरी वेगळा आहे. त्यांनी जो बनवलेला आहे त्याचा हेतू काय आहे? पण त्या मूर्तीच्या निमित्ताने प्रगट होणारं जे चैतन्य आहे, ते चैतन्य काही वेगळं आहे. गणपतीच्या कारखान्यामध्ये हजारो गणपती आहेत, त्यांची नाही पूजा करत. पण त्यातला एक गणपती आपल्या घरी आल्याबरोबर दारावरती आपण त्याचं दूध पाणी घालून स्वागत करतो. आणि गुरुजी जेव्हा त्याची प्राणप्रतिष्ठा करतात, तेव्हा आपण आपल्या हृदयावरती हात ठेवतो आणि गणपतीच्या हृदयावरती हात ठेवून जीवाची प्राणशक्ती मूर्तीमध्ये सुप्रतिष्ठित करतो. माता या मूर्तीची मीमांसा जी आहे त्याला भंजनम इति भक्ती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर म्हणजे अविद्या तोडणं आणि नेमकं तत्वरूप दर्शन घेणं, व्यापकतेनं दर्शन घेणं, भंजनम इति भक्ती. तिसरं भागो इति भक्ती. भाग म्हणजे एक सूक्ष्म अंश. ब्रह्माला अंशी भाग नाही, पण प्रत्येक जीव 84 लक्ष योनी, या प्रत्येकाच्या ठिकाणी ईश्वर तत्व जे आहे ते ईश्वर तत्व तिथे आहे. कारण जेव्हा त्यांनी विश्वाची उत्पत्ती केली, जेव्हा ते निमित्त कारण झालं, तेव्हा निमित्त उपादान कारण ते झाल्याबरोबर तत्सृष्ट्वा तत् अनुप्राविशत, त्यांनी सृजन केलं. आणि ज्याचं त्यांनी सृजन केलं त्याच्यामध्ये तो शिरला. आणि म्हणून संपूर्ण विश्वामध्ये परमात्मा ओतप्रोत अंतरंगामध्ये भरून राहिलेला आहे. आणि असा सर्वत्र तो परमात्मा आहे. म्हणून प्रत्येक जीवच काय आहे तर तो त्याचा अंश आहे. आणि म्हणून भागो इति भक्ती. ज्याची मी उपासना करते किंवा ज्याची मी उपासना करतोय त्याचा एक अंश माझ्या अंतरंगामध्ये सुद्धा आहे, हे जाणून घेऊन केलेली जी भक्ती आहे त्याला काय म्हणतात? त्याला भागो इति भक्ती असं म्हणतात. आणि चौथा भक्तीचा प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे भज सेव्यताम इति भक्ती. सेवा ही भक्ती आहे. माझी प्रत्येक कृती ही त्याची सेवा असली पाहिजे. आपण सकाळी उठल्यापासून किती कर्म करतो. उठल्याबरोबर आपण स्नान करतो, उठल्याबरोबर आपण गृहिणी असतो तर स्वयंपाक करतो, चहा करतो, सगळं करतो. पण आपण कर्म करतो आणि म्हणून त्या कर्माचा लेप आपल्याला लागतो. भागवत आपल्याला म्हणते याच कर्माचं रूपांतर काय करा तर सेवेमध्ये करा. भक्त जर असाल तुम्ही तर त्याचं रूपांतर कर्माचं सेवेमध्ये करा. आणि मग उठल्याबरोबर जर चहा केलात तर मनामध्ये म्हणा चला रामा तुझ्यासाठी चहा करते. बरं, तो चहाचा कप नेऊन रामासमोर ठेवायचा हरकत नाही. माझ्यासमोर जरी कप चहा आला, मनापासून रामा चहा तुझ्यासाठी केला, आधी तू ग्रहण कर बरं, मग मी प्रसाद म्हणून मी ग्रहण करते. जेव्हा मी चहा म्हणून ग्रहण करते तेव्हा तो विषय होतो आणि तो विषय मला बांधून टाकतो. आणि जेव्हा चहा मी प्रसाद म्हणून ग्रहण करते तेव्हा तोच चहा मला बंधनातून सोडवतो आणि परमेश्वराकडे घेऊन जातो. कृती तीच आहे. याला भज सेव्यताम इति भक्ती असं म्हटलेलं आहे. प्रत्येक माझी कृती ही सेवाभावाने जर केली तर ती मला परमेश्वराकडे घेऊन जाणार आहे. आणि म्हणून चौथी जी व्याख्या आहे ती भज सेव्यताम इति भक्ती. आता लक्षात येईल की पहिल्यांदी भजनम इति भक्ती, भंजनम इति भक्ती, भागो इति भक्ती आणि
भजसेव्यतामिति भक्ती. या 4 व्याख्या जिथे परिपूर्ण होतात त्याला भक्ती असं म्हणतात. आणि आता लक्षात येईल की आपण जेव्हा आपल्या घरी देवाची पूजा करत असतो, परमेश्वराची उपासना करत असतो, तेव्हा आपला असा भाव असतो का? आणि तो जर असा भाव नसेल तर मग ती केलेली पूजा त्याच्यापर्यंत पोचेल का? मग त्याला भक्ती म्हणता येईल का? आता लक्षात येईल की आपण भक्तीच्या नावाने काहीही करत असतो. आणि आपल्याला या ठिकाणी शास्त्रशुद्ध भक्ती कशी करायची ती सांगितलेली आहे. आणि आता ते सूतजी शौनकाला सांगतायत. कर्म म्हणजे काय? तर कर्ममार्ग सांगितला, भक्तिमार्ग सांगितला. आणि आता ते म्हणतायत राजमार्ग. राजमार्ग म्हणजे ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्गामध्ये राजयोग आहे. राजयोगामध्ये सगळे तत्त्वज्ञ आहेत. आणि हे तत्त्वज्ञ काय करतात? ते चिंतन करतात, तत्त्वचिंतन करतात. मी कोण आहे आणि जगत कसं आहे ह्याचं चिंतन करता करता मग राजयोगाची साधना कोणती असेल तर स्वरूपापर्यंत जाण्यासाठी जीवानी करायची राजयोगाची साधना म्हणजे प्रत्येक जीवानी समजून घेतलं पाहिजे की मला 4 देह आहेत. हाडामासाचा असणारा स्थूल देह आहे. त्याच्या आतमध्ये 19 तत्वांचा पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, अंतःकरण पंचकाचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही 19 तत्व मिळून काय बनला जातो तर तो सूक्ष्म देह बनला जातो. याला काय म्हणतात तर याला सूक्ष्मदेह म्हणतात. त्याच्या आतमध्ये कारण देह आहे आणि त्याच्याही आतमध्ये महाकारण देह आहे. असे एक एक देह ओलांडायचे आणि महाकारण देह ओलांडून मनाची उन्मन स्थिती साधायची. आणि उन्मन स्थिती जेव्हा साधकाला साधली जाते तेव्हा त्याचं द्वैत जे आहे ते द्वैताचा निरास होतो. आणि म्हणून तुर्यावस्थेपर्यंत जागृत अवस्था, सुषुप्ती अवस्था, स्वप्नावस्था आणि तुर्यावस्था या 4ही अवस्था एक एक देहाच्या ओलांडून पुढे गेल्यानंतर उन्मनी अवस्थेमध्ये जेव्हा जातो तेव्हा 4ही अवस्था संपूर्ण गेलेल्या असतात. आणि मग तिथे केवळ काय आहे तर तिथे कर्ता शिल्लकच राहिलेला नाही. चिंतन करणारा कोणी शिल्लक राहिलेला नाही. ही जी काही अवस्था आहे तो कोणता मार्ग आहे तर तो ज्ञानमार्ग आहे. आणि म्हणून ज्ञानमार्गामध्ये पाहावे आपण असे आपण मीच मला पाहायचं आहे. व्यवहारामध्ये मीच माझ्या दोषांचं निराकरण संतांच्या चरणी जायचं. कारण संत अत्यंत निर्दोष असतात. माझ्या डोळ्यातला जो कचरा आहे तो मला नाही काढता येणार. ज्याचे डोळे निर्दोष आहेत त्याच्याकडे जाऊन आपल्याला डोळ्यातला कचरा काढून घ्यावा लागतो. अगदी त्याचप्रमाणे संतांचं अंतःकरण निर्दोष आणि अत्यंत सुचिता स्वच्छ अत्यंत पवित्र असतं. आणि त्यांच्या चरणी गेल्या जेव्हा आपण जातो अनन्यभावे तेव्हा त्यांच्या संकल्पांनी आपल्या अंतःकरणातले जे दोष आहेत कामक्रोधादी ते हळूहळू कमी होतात. वासना कमी व्हायला लागतात. हा कोणाचा परिणाम आहे तो त्यांच्या सत्संकल्पाचा परिणाम आहे. म्हणून संतांच्या चरणी जाणं, सद्गुरूंच्या चरणी जाणं हा मार्ग कोणता आहे तर तो ज्ञान मार्ग आहे. आणि मग सांगितलेलं आहे 4था मार्ग कोणता आहे तर तो योग मार्ग आहे. अतिशय अवघड आहे योग मार्ग. अष्टांग योग जो आहे तो अष्टांग योगाचा असणारा मार्ग आहे. भागवतामध्ये खूप अत्यंत त्याचा चांगला विचार आहे. किंबहुना ज्याच्यावरती भागवताने जितका भक्तीवरती भर दिला आहे तेवढाच योगमार्गावरती सुद्धा भर दिलेला आहे. आणि मग यम, नियम, आसन आणि प्रत्याहार हे बहिरंगाने करायच्या 4 गोष्टी आहेत. यमामध्ये पुन्हा 5 गोष्टी आहेत, नियमामध्ये 5 गोष्टी आहेत. आसन सिद्ध करणं आहे. कोणतं आसन सिद्ध करणं आहे? शरीराचं एक आसन सिद्ध करणं आहे. त्याला स्थूल आसन म्हटलेलं आहे. आणि ब्रह्मसूत्रामध्ये एक उपासनेची व्याख्या येते. त्या उपासनेच्या व्याख्याने अंतःकरणाचं आसनाची जी आहे ते स्थिर करणं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बहिरंगाच्या आसनापेक्षा अंतःकरणाचं आसन स्थिर असलं पाहिजे. त्याच्यासाठी ब्रह्मसूत्र म्हणतं समान प्रत्यय प्रवाहेन तैलधारावती यद आसनम तद उपासनम. शरीराचं आसन कोणतंही असो पण अंतःकरणाच्या आसनामध्ये नित्य परमात्मा त्या माझ्या हृदयामध्ये विराजमान असला पाहिजे. आणि हे आसन आणि मग प्रत्याहार
प्रत्याहार म्हणजे आपल्याला असं वाटतं फक्त कमी खाणं म्हणजे प्रत्याहार, असं नाही. कमी खाणं किंवा खाण्यावरती ताबा असणं, त्याच्यावरती कंट्रोल असणं हे तर आहेच, पण त्याहीपेक्षा माझी पंचज्ञानेंद्रिय आहेत, त्या प्रत्येकाचं एक अन्न आहे. डोळ्याचं रूप हे अन्न आहे, कानाचा शब्द हे अन्न आहे, त्वचेचा स्पर्श हे अन्न आहे, रसनेचे विविध प्रकारचा रस सेवन करणं हे काय आहे ते त्याचं अन्न आहे, आणि घ्राणेंद्रियाचा गंध हा त्याचा काय आहे तर अन्न आहे. हे हळूहळू कमी करणं याला प्रत्याहार म्हटलेलं आहे. आणि म्हणून 4 बहिरंगाच्या गोष्टी आहेत, आणि मग त्यानंतर असणाऱ्या 4 जे आहेत ते प्राणायामाच्या आहेत. प्राणायामामध्ये सांगितलेले श्वास घेणं, श्वास कोंडणं आणि श्वास सोडणं. श्वास घेण्याला पूरक म्हटलेलं आहे, श्वास या देहामध्ये कोंडणं त्याला कुंभक म्हटलेलं आहे, आणि हाच श्वास सोडणं त्याला रेचक म्हटलेलं आहे. मग त्याला प्रमाण दिलेलं आहे, 1 2 2 4 हे याला प्राणायाम म्हटलेलं आहे. प्राणायामामध्ये चित्तशुद्धी आहे, त्याचबरोबर प्राणायामामध्ये विषय जे आहेत ते विषयांना थोपवून देण्याचं सामर्थ्य आहे. आणि मग असं प्राणायाम कसा करायचा, मग काही प्रक्रिया तिथे दिलेल्या आहेत. ज्या देवतेची तुम्ही उपासना करताय त्या देवताला कल्पना करा की संपूर्ण विश्वामध्ये जो माझा राम आहे, जर मी रामभक्त असेन तर माझा राम संपूर्ण विश्वामध्ये या कसं भरलेलं आहे, ओतप्रोत राम या विश्वामध्ये भरलेला आहे. आता श्वास घेताना रामाला आत घेणं, पूरक करताना जेव्हा कुंभक केलेलं आहे तेव्हा त्याच रामाला आतमध्ये ठेवणं, आणि जेव्हा मी श्वास सोडते तेव्हा विचार करणं की माझे सगळे काम क्रोधादी विकार आहेत ते त्या रामामध्ये विलीन करून टाकणं. अशा चिंतनाने जेव्हा प्राणायाम केला जातो तेव्हा भागवत म्हणतं की असं प्राणायाम करता करता एक दिवस प्रपंचाची जी आसक्ती आहे ती प्रपंचाची आसक्ती निघून जाते आणि खरा रेचक घडतो. आणि खरा रेचक म्हणजे जीवाच्या अंतरंगातून प्रपंच सुटून जातो. आता हा रेचक अतिशय महत्त्वाचा आहे की ज्याच्यामध्ये प्रपंचाची आसक्ती निघून गेली आणि अंतरंगातला प्रपंचच निघून गेला, कर्तृत्वच निघून गेलं, भोक्तृत्वच निघून गेलं, सगळं निघून गेलं, केवळ परमात्मा शिल्लक राहिला. प्राणायामाने हे सिद्ध करायचं असं भागवत सांगतो. आणि मग त्यानंतर धारणा आहे. धारणा म्हणजे आपल्याला जे आवडतं, प्रयत्न वाचून ज्याचं स्मरण होतं त्याला धारणा म्हणतात. घरामध्ये आई आहे, आईचं जर लहान बाळ असेल तर ती आई दिवसभर काम करताना तिला कोण आठवत असतं, तिचं मूल आठवत असतं. त्या बाळाचा आठवण्यासाठी तिला काही वेगळं करावं लागत नाही. तसं एकदा परमेश्वरावरती जर माझं प्रेम असेल तर त्याचं कोणत्याही प्रयत्नांच्या वाचून स्मरण होतं, त्याला धारणा म्हणतात. धारणा परिपक्व झाली की ध्यान घडतं. आता ध्यान ही घडण्याची गोष्ट आहे, ध्यान ही करण्याची गोष्ट नाही. चला मी आता ध्यान करूया, कसं काय करणार? ध्यान करता नाही येत, कारण ती करण्याची गोष्टच नाही आहे. म्हणून धारणा परिपक्व झाली की ध्यान परिपक्व झालं की काय आहे तर समाधी आहे. आणि समाधी म्हणजे समतत्व, एकच ब्रह्मतत्व, एकच परमात्मतत्व, सदा सर्वत्र सम, सगळीकडे ते समान आहे. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये ते समान आहे. आणि समतत्वामध्ये जेव्हा बुद्धी आरूढ होते तेव्हा दृष्टी कुठेही जाऊ दे तरीसुद्धा त्याच तत्वाचं दर्शन आहे. आणि म्हणून ही अखंड समाधी जी आहे, ही चालती बोलती समाधी जी आहे, ज्याला वेदांतांनी बाधसमाधी म्हटलेलं आहे, अशी भागवताला सुद्धा मान्य आहे. आणि म्हणून हा अष्टांग मार्ग जो आहे त्या अष्टांग मार्गाचं अतिशय सुंदर असं वर्णन कोणी केलेलं आहे तर ते सूतजी शौनकाला सांगताय. सगळे मार्ग आपण अगदी थोडक्यात बघतोय, मला माहिती आहे, कारण आपल्याकडे वेळेचं खूपच बंधन आहे, कमी आहे. आपल्याला वेळ मिळाला तर आपण एखादी कथा किंवा आणखीन सविस्तर त्याचा विचार करूया. पण आजचा पोर्शन आधी जेवढा आहे तेवढा शास्त्रशुद्ध विचार करू आणि मग आपण हळूहळू पुढे जाऊया. आणि मग पुढचा जो मार्ग आहे, आपण आधी बघितला कर्ममार्ग बघितला, त्यानंतर भक्तिमार्ग बघितला, त्यानंतर ज्ञानमार्ग बघितला आणि त्यानंतर योग मार्ग बघितला. आणि मग त्यानंतरचा जो मार्ग आहे तो म्हणजे कोणता आहे तर हठयोग आहे.
हठयोगामध्ये योगी आहेत. योगी काय करतात? योगी षटचक्रांचं भेदन करतात. आपल्याला कदाचित माहिती नसेल की आपल्याला किती आहेत. आपल्या अंतरंगामध्ये 6 चक्र आहेत. शरीराच्या मध्यभागी असं असणारं जिथे शिवण आहे, त्रिकुट भाग आहे, तिथे कोणतं असेल तर मूलाधार चक्र आहे. त्याच्यावरती असणारं स्वाधिष्ठान चक्र आहे. नाभीच्या अत्यंत जवळ असं असणारं कोणतं आहे तर मणिपूर चक्र आहे. त्यानंतर हृदयस्थानी असं असणारं अनाहत चक्र आहे. कंठाच्या इथे असणारं विशुद्ध चक्र आहे. 2 भुवयांच्यामध्ये असणारं आज्ञाचक्र आहे. या 6 चक्रांचं भेदन करणं, जो शक्तीचा साठा आणि ज्ञानाचा साठा दोन्ही कुठे आहे तर मूलाधार चक्राच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून गणपतीचं जेव्हा स्तवन करतो तेव्हा आपण म्हणतो त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. गणपतीची जागा, ज्ञानाची जागा, ज्ञानाचा साठा कुठे आहे तोही मूलाधार केंद्रापाशीच आहे. आणि शक्तीचा साठा म्हणजे जी कुंडलिनी शक्ती आहे तीही कुठे आहे तर तीही त्याच ठिकाणी आहे. दोघांनाही जागृत करावं लागतं, दोघांनाही ऊर्ध्वगामीच करावं लागतं. आणि मग तो मार्ग कोणताही असेल, तो भक्तिमार्ग असेल, तो कर्ममार्ग असेल, तो ज्ञानमार्ग असेल, कोणत्याही मार्गाने गेलो तरीसुद्धा ज्ञानालाही जागृत करणं आहे, भक्तीलाही जागृत करणं आहे. हे सगळं हळूहळू कसं जागृत करायचं आहे हे सगळं आपल्याला या मार्गामधून कळतं. आणि म्हणून योगी काय करतात, या षटचक्रांचं भेदन करतात. आणि 6 चक्रांपेक्षा अगदी मस्तकामध्ये जिथे आपलं टाळू आहे त्या टाळूच्या ठिकाणी असणारं सहस्त्राधार, काय म्हणतो आपण की तिथे सहस्त्राधार कमळ आहे, सहस्त्रदल कमल आहे असं म्हटलेलं आहे. साधना कोणतीही करा, पण भगवतांनी सगळे मार्ग एकत्र आणलेत. मग तो भक्तिमार्ग असू दे, तो ज्ञानमार्ग असू दे, तो योगमार्ग असू दे. नाथ जसं म्हणतात की स्त्रिया वेणी घालतात आणि वेणी घालताना त्यांच्या केसांचे 3 पेड करतात आणि ते 3 पेड घालून ते वेणी जेव्हा घालतात तेव्हा ते केस खूप छान बसतात, ती वेणी छान बसते आणि मग ते केस उडत नाहीत. तसे हे सगळे मार्ग एक भक्ती धरली तर त्या ठिकाणी ज्ञानमार्ग येतो, योगमार्ग येऊनच जातो. योगमार्गाने गेलात तरी भक्ती येऊन जाते आणि सगळं येऊनच जाते. सगळ्याच मार्गामध्ये सगळंच काय आहे तर एकमेकांमध्ये हे गुंतलेले आहेत. आणि म्हणून सगळे मार्ग एकमेकांमध्ये इतके बेमालून गुंतलेले आहेत. आपण मात्र कोणत्या तरी एकाच मार्गाने जायचं आणि साधना करायची, सुतजी सांगतात. आणि जेव्हा साधना करू तेव्हा आपल्याला काही अनुभव लौकिकामधले येतील. आणि मग हे लौकिकातले अनुभव कसे येतील? हठयोगामध्ये योगी जेव्हा असे षटचक्र भेदनाची साधना करतात तेव्हा ते कुठपर्यंत येतात तर सहस्त्रदल कमलापर्यंत येतात. आणि त्याचं वर्णन आपल्या योग्यांनीच केलेलं असं नाही, आपल्या भागवतांनीच केलेलं असं नाही. ईस्टर्न फिलॉसॉफी असू दे, वेस्टर्न फिलॉसॉफी असू दे, किंवा अगदी खलील जिब्रान, आपल्याला नाव आवडणार नाही पण खलील जिब्रानचं खूप सुंदर वाक्य आहे. ते असं म्हणतात की आत्मानुभूती, आत्मा की म्हणजे जी आहे ती एखाद्या माडाच्या झाडाप्रमाणे किंवा नारळाच्या झाडाप्रमाणे तो सरळ नाही. तो अनुभव कसा येतो तर सहस्त्रदल कमल, त्याची रोज एक एक पाकळी उमलते, तसा साधकाला दररोज एक नवीन अनुभव येतो. आणि असा जर अनुभव येत असेल तर तो योग्य मार्गाने चाललेला आहे आणि कळत न कळत त्याचा अंतरंगाचा प्रवाससुद्धा उत्तम चाललेला आहे. भक्तीच्या मार्गामध्ये हीच भाषा तुकोबाराय वापरत आहेत. आणि तुकोबाराय म्हणत आहेत नित्य नवा दिस जागृतीचा. साधकाला रोज एक नवीन जागृती येते आणि त्याला एक नवीन भक्तीचा मार्ग उमजूनच जातो. आणि असे परमात्म्य प्राप्तीचे हे विविध असे असणारे मार्ग आहेत. हे सगळे मार्ग अरे शौनका तुला समजून सांगतो. आणि परमात्म्य प्राप्तीचेच हे मार्ग आहेत. एका डोंगराच्या अत्यंत उंचावरती जर आपल्याला जायचं आहे तर आपल्या घरातूनही आपल्याला आकाश दिसतं, पण जेव्हा पर्वताच्या माथ्यावरती आपण जातो तेव्हा ते आकाश नसतं, ते अवकाश असतं. त्याला कोणतीही सीमा नाही. ते दिव्य आहे, भव्य आहे, अथांग आहे. त्याचं काही वर्णन करता येत नाही कारण ते निरालंब आहे. पण तिथवर जाण्यासाठी, डोंगरावरून पर्वतावरून जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. या सगळ्या भिन्न भिन्न वाटा आहेत पण सगळ्या एकाच जागी जातात. गंतव्याचं स्थान मात्र प्रत्येकाचं एकच आहे.
आणि मग याच वाटांना काय म्हटलंय, याच वाटांना कर्ममार्ग म्हटलंय, त्यालाच भक्तिमार्ग म्हटलंय, त्यालाच ज्ञानमार्ग म्हटलंय, त्यालाच अष्टांग योग मार्ग म्हटलंय, त्यालाच हठयोग म्हटलेलं आहे. नावं जरी भिन्न दिलेली असली तरीसुद्धा गंतव्याचं स्थान सगळ्यांचं काय आहे तर एकच आहे. हे सगळे मार्ग जे आहेत ते त्या शौनकाला सूतजींनी अतिशय छान समजावून दिलेत. त्याला खूप आनंद झाला. तो म्हणतो, मुने आपण हे सांगताय ना, हे अतिशय आनंददायी आहे, सगळं आहे, पण हे सगळं मला कळलं, करायला पाहिजे, पण यासाठी मी नेमकं काय करू हे मला तुम्ही सांगा. भक्ती म्हणजे काय ते कळलं, कर्म म्हणजे काय ते कळलं, ह्याची सगळी थेअरी कळली, अकॅडमिक काय आहे ते सगळं कळलं, कारण ते बायहार्ट करता येतं, पाठ करता येतं, त्याच्या व्याख्या पाठ करता येतात, पण ॲप्लिकेशन काय करायचं, मी नेमकं काय करायचं, या सगळ्याचं जर मला माझ्या जीवनामध्ये उतरवायचं असेल तर मी नेमकं काय करायचं हे तुम्ही मला सांगा. आता त्याचा जो प्रश्न आहे ना तो सूतजींना अतिशय आवडला. सूतजी म्हणतात, अरे शौनका, किती सुंदर प्रश्न विचारलायस तू, की मी नेमकं काय करू. भक्ती मला जर माझ्या अंतरंगामध्ये रुजवायचे, कर्ममार्ग जर मला माझ्या हृदयामध्ये रुजवायचं आहे, मला जर योग परमेश्वराशी जोडून आणायचं आहे, तर मी नेमकं काय करू हे जे तो विचारतोयस ना, हे मला अतिशय आवडलं आहे. आणि म्हणून त्यासाठी शास्त्रांनी काही यज्ञ सांगितले आहेत किंवा काही शुद्धी सांगितलेल्या आहेत, ते सगळं मी तुला समजावून सांगतो. ह्याची सुरुवात कुठून करायची आहे तर पंचयज्ञांनी सुरुवात करायची आहे. हे पंचयज्ञ जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवले तर हळूहळू भक्तीच्या आणि ज्ञानाच्या वाटा ज्या आहेत ना त्या आपल्याला मोकळ्या होतात. तो विचारतोय, पंचयज्ञ म्हणजे काय ते मला सांगा. आणि मग त्यांनी सांगितलं, आधी यज्ञ म्हणजे काय ते समजून घे. आपल्याला यज्ञ माहिती आहे, अनेक मंदिरांमध्ये मोठमोठे यज्ञ केले जातात. यज्ञाची वेदी तयार केली जाते, त्यामध्ये अग्नी असतो, काही समिधा आणल्या जातात, अग्नी त्या ठिकाणी प्रज्वलित केला जातो, त्यामध्ये धृत म्हणजे तूप घातलं जातं, काही समिधा त्यामध्ये, साकल्य त्यामध्ये काही घातलं जातं, त्यात तीळ घातले जातात, त्यात तांदूळ घातले जातात, अनेक गोष्टी घातल्या जातात. अग्नीचं वैशिष्ट्य असं आहे की त्या अग्नीच्या संपर्कामध्ये जे जे येतं, अग्नी त्याचं काय करतो तर त्याचं नाम आणि रूप पहिल्यांदा नाहीसं करून टाकतो, भस्मच करून टाकतो. विश्वामधल्या प्रत्येक गोष्टी वरून खाली येणाऱ्या आहेत. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय आहे माहिती आहे आपल्याला, आपण बघितलं आहे, विज्ञान शिकलेलं होतं आपण म्हणून. झाडावरचं फळ खाली येतं, पाणी वरून खाली येतं, प्रत्येक गोष्ट वरून खाली येते, पण विश्वामधली एकच गोष्ट अशी आहे जी खालून वर जाते, म्हणजे जी ऊर्ध्वगामीच जाणारी आहे. आणि ऊर्ध्वगामी जाणारा एकमेव कोण आहे तर तो अग्नी आहे. आणि म्हणून वेदांचा, ऋग्वेदाचा पहिला मंत्र अग्निर्मिळे, अग्नीची उपासना, याला पर्याय नाही असं आपल्याला ऋग्वेद सांगतो. मग ह्या अग्नीची उपासना कशी करायची, मग अग्नीची उपासना म्हणजे यज्ञ आहे. त्या यज्ञाच्या ठिकाणी काही विज बसलेले आहेत, ब्रह्मवृंद बसलेला आहे, काही मंत्र म्हणत आहेत, काही आहुत्या पडत आहेत. यज्ञामध्ये जी आहुती पडली जाते ती इदम न मम म्हणूनच केली जाते. पण असे यज्ञ तुम्हाला मला शक्य आहेत का, ते नाहीत ना शक्य. मग भागवताने अगदी सोपं आपल्याला सांगितलं, तुम्ही आम्ही सगळे गृहस्थाश्रमी आहोत, आणि जे गृहस्थाश्रमी आहेत त्या गृहस्थाश्रमामध्ये पंचयज्ञ केलेच पाहिजेत. आणि हा काय आहे तर हा एक सामाजिक वस्तुपाठ आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून पंचयज्ञ म्हणजे काय ते थोडं समजावून घेऊया. 5 प्रकारचे यज्ञ गृहस्थाश्रमामध्ये, म्हणजे जो जो आपण जीव म्हणून जन्माला आलेलो आहोत, आपल्याला आपल्या घरामध्ये असू दे, मठामध्ये असू दे, कुठेही असू दे, कोणाचा प्रपंच मठाचा असेल, कोणाचा आश्रमाचा असेल, कोणाचा प्रपंचाचा असेल, कुठेही असू दे, पण या पंचयज्ञांना पर्याय नाही. पहिला यज्ञ सांगितला आहे त्याचा मातृपितृयज्ञ. मातृपितृयज्ञ म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मात्यापित्यांची सेवा करणं म्हणजेच मातृपितृयज्ञ आहे. इतका तो सीमित नाही. मात्यापित्यांची तर सेवा करायचीच आहे. घरामध्ये जसं मात्यापित्यांची सेवा करायची तसे आजी आजोबा असतील, काका काकू असतील, आत्या मामा असतील, घरामध्ये जे जे कोणी ज्येष्ठ आहेत त्यांची सगळी सेवा करायची, हे त्याच्यामध्ये अनुस्यूत आहेच.
पण मातृपितृ यज्ञ जेव्हा म्हटलेलं आहे तेव्हा मातुल घराण्याकडून आणि पितृ घराण्याकडून आपल्याला काही वारसा आलेला असतो. त्या वारशाचं जतन करणं, त्या सगळ्या परंपरांचं जतन करणं, त्या परंपरांचं पालन करणं आणि त्या परंपरा पुढच्या पिढीच्या हातामध्ये सुपूर्द करणं, याला मातृपितृ यज्ञ म्हटलेलं आहे. श्रीमद शंकराचार्यांनी मातृयज्ञ केला. कसा केला? संन्यासी होते. मातेला वचन दिलं होतं, तुझ्या अंतिम क्षणी मी येईन. आचार्य वेगवान, अत्यंत वाऱ्याप्रमाणे मातेच्या अंतिम क्षणी पोचलेले आहेत. आणि गावातल्या लोकांनी सगळ्यांनी सांगितलं, तुम्ही संन्यासी आहात, मातेचं कर्म करायचं नाही. पण आचार्य म्हणतायत, मी संन्यासी नंतर झालो, मी आधी माझ्या मातेचा पुत्र आहे. मी माझ्या मातेचं क्रियाकर्म करणार. कालडीसारख्या त्या छोट्याशा गावामध्ये नंबूदिरी ब्राह्मण असणारे सगळे ब्राह्मण त्यांनी आचार्यांवरती बहिष्कार टाकला. त्यांना विचारलं नाही, सांगितलं आम्ही कोणी कर्माला येणार नाही. त्या मातेचं शव उचलायला कोणी आलं नाही. आचार्यांनी आपल्याच मातेचे शरीराचे तुकडे केले, एका पोत्यामध्ये भरले आणि खांद्यावरून घेऊन गेले आणि स्वतःच मातेला अग्नी दिला. कारण मी आधी तिचा पुत्र आहे. मातेच्या विषयी माझं जे कर्तव्य आहे ते मी परिपूर्ण करणार आहे. दशरथ राजाला अत्यंत दुःख सहन करावं लागलं. कारण प्राण जाये पर वचन न जाये, यह रघुकुल की रीत निराली असं म्हटलेलं आहे. आणि यासाठी रामाला वनवासात पाठवावं लागलं. पण तरीसुद्धा त्यांनी ते पालन केलेलं आहे. म्हणून मातेकडून आलेले, पित्याकडून आलेले जे संस्कार, जे संस्कृती, त्या सगळ्याचं पालन करून ते पुढच्या पिढीला देणं, याला काय म्हटलेलं आहे? मातृपितृ यज्ञ असं म्हटलेलं आहे. गृहस्थाश्रमामध्ये मातृपितृ यज्ञ केला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेले. दुसरा यज्ञ जो आहे तर तो म्हणजे भूतयज्ञ. भूभवती म्हणजे जे निर्माण होतं, जे भूत झालेलं आहे, जे निर्माण झालेलं आहे, त्या सगळ्यांच्यासाठी काहीतरी करणं, याला भूतयज्ञ म्हटलेलं आहे. मग आपल्याकडे भूतयज्ञाची संकल्पना काय आहे? आपण जेवायला बसतो आणि जेवायला बसल्यानंतर आपल्यासमोर जेव्हा भरलेलं अन्नाचं ताट येतं तेव्हा त्या सगळ्या अन्नाचा एक घास काढून ठेवतो. आणि तो काढून ठेवलेला घास आपण कुठे जातो तर त्या वृक्षापाशी जातो. वृक्षाच्या मुळाशी किडे आहेत, मुंग्या आहेत, डोंगळे आहेत, पक्षी आहेत. त्या वृक्षाचं स्मरण आहे, वेलींचं स्मरण आहे, पक्ष्यांचं स्मरण आहे, कीटकांचं स्मरण आहे, आपल्या पितरांचं स्मरण आहे. आणि म्हणून काकबली आहे, गोबली गाईसाठी असलेला गोग्रास आहे. या निमित्ताने जे ज्या योनी निर्माण झालेल्या आहेत त्या सर्व योनींचं स्मरण करून त्यांना ते अन्न देणं आणि मग आपण ग्रहण करणं, हा भूतयज्ञ आहे. उपनिषद म्हणतो, जो अन्न शिजवतो आणि स्वतःच खातो तो पापभक्षण करतो. म्हणून आधी दिलं पाहिजे आणि मग अन्न भक्षण केलं पाहिजे. आम्ही म्हणतो आम्ही 4थ्या मजल्यावरती राहतो, आम्ही कसं काय करणार? आमच्याकडे कुठे झाडं आहेत, आम्ही काय करणार? पण ज्याला काही करायचं आहे ना, त्याला शास्त्राने खूप छान सांगून ठेवलेले. कलावती आईंचं चरित्र आहे, खूप मोठ्या संत होत्या. त्या म्हणाल्या, गृहस्थाश्रमामध्ये ठीक आहे 4थ्या मजल्यावरती राहता, पण एक तर करू शकता, घरामध्ये जर तो चपाती करत असाल तर एक अगदी छोटासा चपातीचा तुकडा घ्या, त्याच्यावरती तूप घाला आणि घरामध्ये जो वैश्वानर आहे, जो तुमचा गॅस आहे, तोच तुमचं यज्ञकुंड आहे, ज्याच्यावरती तुम्ही अन्न शिजवताय, त्याला कधीतरी अग्निदेव किंवा वैश्वदेव म्हणून त्याला नमस्कार केलेला आहात का? दररोज छोटीसा पोळीच्या तुकड्यावरती तूप घाला आणि त्याला पहिल्यांदी द्या आणि मग ग्रहण करा. झाला भूतयज्ञ. पण ते घालताना सगळ्या भूतांचं स्मरण करा. गृहस्थाश्रमामध्ये भूतयज्ञ केला पाहिजे असं भागवतामध्ये सांगितलेलं आहे. दुसरा यज्ञ आहे. तिसरा यज्ञ आहे देवयज्ञ. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर आहे. त्या देवघरामध्ये देवांचं पूजन आहे, कुळधर्म कुळाचार आहे, हा सगळा देवयज्ञ आहे. देव म्हणजे काय आहे? देव याचा अर्थ देव शब्द दिव या धातूपासून निर्माण झाला. ह्याच्यापासून 2 शब्द निर्माण झाले, एक देव आणि दुसरा दिवा. अंधार झाला की आपण दिवा लावतो, दिवा लावल्याबरोबर अंधकार निघून जातो. ज्या क्षणी दिवा लावतो त्या क्षणी अंधकार निघून जातो.
दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात कळतं असं शास्त्र आपल्याला सांगतं. दिवा लावल्याबरोबर आपल्याला एखादी गोष्ट दिसते, पण देवाचा प्रकाश हा ज्ञानप्रकाश आहे आणि म्हणून डोळ्याने बघूनसुद्धा कळतं, कानाने ऐकूनसुद्धा कळतं, रसनेनी चव घेऊनसुद्धा कळतं, गंधानेसुद्धा कळतं आणि त्वचेच्या स्पर्शानेसुद्धा कळतं. हे जे कळणं आहे ते शुद्ध ज्ञान आहे, ती शुद्ध संवित आहे आणि या शुद्ध संवितालाच काय म्हटलेलं आहे तर देव म्हटलेलं आहे. आणि असा देवयज्ञ गृहस्थाश्रमामध्ये दररोज करावा असं कोण सांगतंय? सूतजी शौनकाला सांगतात. तिसरा यज्ञ बघितला आपण, देवयज्ञ. देवाची पूजा केली पाहिजे. देवाला काय केलं आहे? षोडशोपचारे पूजन त्याचं केलं पाहिजे. नाही मला वेळ आहे तर पंचोपचारे पूजन तरी केलं पाहिजे, पण ते पूजन केलं पाहिजे हे मात्र काय आहे तर निश्चित आहे. आणि म्हणून तो जो यज्ञ आहे तो देवयज्ञ आहे. त्यानंतरचा चौथा यज्ञ जो आहे तो अतिथी यज्ञ आहे. गृहस्थाश्रमामध्ये हा तर केलाच पाहिजे, ह्याला पर्यायच नाही. मग अतिथी कोणाला म्हणतात? जो तिथी न बघता येतो त्याला अतिथी म्हणतात. फोन करून आलेला आहे, अपॉइंटमेंट घेऊन आलेला आहे, त्याला अतिथी नाही म्हणत. जो तिथी न सांगता अचानक आलेला जो पाहुणा आहे त्याला अतिथी म्हणतात. आणि त्याचं पूजन कसं करायचं आहे तर ते साक्षात नारायणाचं स्वरूप आहे, ते विष्णूचं स्वरूप आहे असं म्हणायचं आहे आणि त्याचं पूजन करायचं आहे किंवा त्याचा सत्कार करायचा आहे किंवा त्याचं स्वागत करायचं आहे. अतिथी यज्ञ अतिशय गृहस्थाश्रमामध्ये महत्त्वाचा आहे. आणि तो का महत्त्वाचा आहे त्याचं शास्त्र जर समजावून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की ऋषीमुनींनी हे सगळे यज्ञ आपल्याला का करायला सांगितलेले आहेत. याचा कधी विचार करतो का आपण? ज्यांच्याकडे मी भागवत शिकले त्या परमपूज्य अक्का वेलणकर योगिनी होत्या आणि त्या म्हणायच्या, आपण कधीतरी कोणाकडे आपल्या घरी पाहुणे येतात, अचानक आलेला अतिथी असतो आणि आपण घरी नेमके गरम गरम गाजर हलवा करत असतो किंवा गरम गरम लाडू करत असतो. त्या आल्याबरोबर अतिथी आल्याबरोबर म्हणतो, किती देवासारखे तुम्ही आलात, मी आत्ताच गरम गरम लाडू करते बरं का, तुम्हाला देते. आणि जेव्हा असा अतिथी येतो ना तेव्हा आपण तो गरम गरम लाडू किंवा गरम गरम काय करतो, तो जो काही केलेला गाजराचा हलवा आहे तो देवासमोरसुद्धा ठेवत नाही. माझा आलेला अतिथी हा विष्णुस्वरूप आहे म्हणून आपण आधी पहिल्यांदी त्याला ते देतो. तो अतिथी अतिशय तृप्त होतो, कारण त्याची काही अपेक्षा नसते, तो सहजच आलेला असतो, कुठेतरी आलेला असतो आणि म्हणून तो आपल्या घरी आलेला असतो. तो आपल्या घरी आल्यानंतर इतका तृप्त होतो आणि तो तृप्त होऊन जेव्हा जातो तेव्हा त्याला खूपच आनंद होतो. आणि असा तो अतिथी तुमच्याकडे काय येतो? किंवा याच्या उलट होतं, आपण कोणाच्या तरी घरी जातो आणि सहज म्हणून गेलेलो असतो आणि आपल्यासमोर एखादा गरम गरम पदार्थ येतो किंवा कधी श्रीखंडच येतं, कधी बासुंदीच येतं. हे जेव्हा घडतं हे का घडतं? यालाच अतिथी यज्ञ म्हटलं आहे. या अतिथी यज्ञ गृहस्थाश्रमामध्ये का करायचं? कारण जो अतिथी आलेला असतो त्याच्या आधीच्या जन्माचं ते काय असतं तर ते श्राद्ध असतं आणि त्या श्राद्धाला त्याच्या मुलांनी त्याला तर्पण दिलेलं नसतं आणि म्हणून तो अतृप्त जीव आपल्याकडे आलेला असतो. आणि अशा अतिथीला जेव्हा आपण काही उत्तम दान देतो तेव्हा तो अत्यंत तृप्त होतो आणि तो अतिथी यज्ञ जो आहे तो अतिथी यज्ञ परिपूर्ण होतो. आणि असा अतिथी यज्ञ परिपूर्ण करणं हे गृहस्थाश्रमातलं कर्तव्य आहे. आणि म्हणून चौथा यज्ञ कोणता असेल तर तो अतिथी यज्ञ आहे. काय भागवत आपल्याला जीवनाचं शास्त्र सांगतं आहे बघा. जर आपण कोणाकडे गेलो आणि आपल्याला जर काही मिळालं नाही तर त्या क्षणी विचार मनात आला पाहिजे की हे माझं गतजन्मीचं श्राद्ध आहे आणि म्हणून मला असं मिळालेलं आहे. विचार करू शकतो का आपण? ऋषीमुनींनी जो तुम्हाला मला विचार दिला आहे तो आम्ही घेतला आहे का कधी जीवनामध्ये? उतरवला आहे का? अतिथी यज्ञ म्हणजे काय समजून घेतलं आहे का? तो जीवानी केला पाहिजे सांगितलेला आहे. आणि पाचवा यज्ञ जो आहे तो ब्रह्मयज्ञ आहे. ब्रह्म हा शब्दच मुळामध्ये ज्ञानाला पर्यायवाचक आहे. ब्रह्मयज्ञ म्हणजे काय? ज्ञान मिळवणं आणि मिळवलेलं ज्ञान देणं याला ब्रह्मयज्ञ म्हणतात. अध्ययन करणं आणि अध्ययन केल्यानंतर जे जे मला माहिती आहे, जे जे आपणास ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे बहुत जन. सगळे शहाणे नाही होणार,
पण ज्ञान मिळवणं आणि मिळवलेलं ज्ञान देणं याला ब्रह्मयज्ञ म्हटलेलं आहे. मग ब्रह्मयज्ञ कसा करायचा? तर ब्रह्मयज्ञामध्ये जे ज्ञानी आहेत, संत आहेत, सद्गुरू आहेत, त्यांच्या चरणी जाऊन बसायचं, ज्ञान संपादन करायचं आणि जे आत्मज्ञान देतात, जे ज्ञान देतात त्यांचं पूजन करणं, सगुणाचं पूजन करणं याला ब्रह्मयज्ञ म्हटलेलं आहे. आपण म्हणतो काय, याला व्यक्तिपूजा म्हणतात, व्यक्तिपूजा करणं हे चुकीचं आहे. पण आपल्या शास्त्रामध्ये उलटं सांगितलेलं आहे की जे संत आहेत, सद्गुरू आहेत त्यांचं पूजन करा, कारण त्यांच्या पूजन करण्याने ते प्रसन्न होतील आणि जेव्हा ते प्रसन्न होतील तेव्हा ज्ञानीना तत्वदर्शनः, तेच आपल्याला तत्वदर्शन करून देतील. आणि म्हणून हा ब्रह्मयज्ञ आहे. गृहस्थाश्रमामध्ये हे यज्ञ करायचे आहेत. या यज्ञामध्ये जीव आणि समाज यांचं नातं आहे. जीव आणि पर्यावरण, जीव आणि वृक्ष, जीव आणि प्राणी, जीव आणि गायी, जीव आणि पक्षी या सगळ्यांचं एकमेकांचं नातं जोडलेलं आहे. आणि आपण सगळे एकाच चैतन्याचं प्रगटीकरण आहोत. आणि म्हणून एकदृष्टी, अद्वैत दृष्टी सहजच या पंचयज्ञातून प्राप्त होते. आणि म्हणून जीवानी गृहस्थाश्रमामध्ये किती यज्ञ केले पाहिजेत? तर पंचयज्ञ केलेच पाहिजेत असं कोणी सांगितलेलं आहे. तर शुकमुनी नाही, आपल्याला शौनकाला सूतजी सांगतात. किती सुंदर विचार आहे बघा. आणि म्हणून पंचयज्ञ गृहस्थाश्रमामध्ये केले पाहिजेत. पंचयज्ञाची संकल्पना बघितली आणि पुढचा विषय आहे आता तो म्हणजे 5 प्रकारची शुद्धी जीवानी केली पाहिजे. जसे पंचयज्ञ जीवानी केले पाहिजेत, या गृहस्थाश्रमामध्ये केले पाहिजेत, तसंच 5 प्रकारची शुद्धीसाठी विशेषत्वाने प्रयत्न आपण केले पाहिजेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. 5व्या स्कंधाचा तो विषयच आहे मुळामध्ये. पंचशुद्धी कशी करायची? मग या पंचशुद्धी कोणत्या आहेत? पहिली आहे मातृशुद्धी. आता तुम्ही म्हणून आम्ही मातेच्या उदरामधून उदयाला आलेलो आहोत, तर आम्ही काय मातेची शुद्धी करणार? तर मातृशुद्धी आपल्याला नाही करता येत, पण मातेची सेवा तर करता येईल. तिने जे काही आपल्याला सांगितलेलं आहे, जे काही शिकवलेलं आहे ते अडॉप्ट करता येईल, त्याप्रमाणे आपल्याला वागता तर येईल. मग अशी मातृशुद्धी कोणी केली? मातृशुद्धीचं पुन्हा भागवतामध्येच उदाहरण येतं, कारण कपिल मुनींनी मातृशुद्धी केली. कपिल मुनींची माता जी आहे ती अत्यंत प्रपंचामध्ये आसक्त आहे. कपिलांचा पिता जो आहे त्यांना संन्यास घ्यायचा आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि म्हणून ते आपल्या पत्नीला पुन्हा पुन्हा विचारतायत की मला संन्यास घेण्याची परवानगी दे. आणि ती म्हणते नाही नाही, मी देणार नाही. आणि तिने दिली नाही. एक पूर्ण, मला आत्ता तर आपला विवाह झाला आहे, मला एखादं अपत्य होऊ दे. पहिली कन्या झाली नाही, पण पुत्र होऊ दे. प्रारब्ध योगामध्ये 9 कन्या झाल्या आणि ही म्हणते नाही नाही, तुम्ही पुत्र होईपर्यंत संन्यास घ्यायचा नाही. 10वा पुत्र झाला तरीसुद्धा ही आसक्त आहे आणि ही पतीला म्हणते तुम्ही संन्यास घ्यायचा नाही, त्याचा उपनयन संस्कार होऊ दे. आणि कपिल मुनींनी हे बघितलेलं आहे. आणि ज्या वेळेला उपनयन संस्कार झाला त्यावेळेला मात्र आता कपिल मुनी जे आहेत त्या कपिल मुनींनी आपल्या मात्याला बोध केलेला आहे. आणि तो बोध म्हणजे सांख्ययोग आहे. पूर्ण वेदांताला अत्यंत अनुकूल असं असणारं तत्त्वज्ञान त्या ठिकाणी आहे. कर्म कसं करायचं आहे, कर्म निर्लेप कसं करायचं आहे, कर्मा वाचून आपण राहू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्म कृत. मग जर कर्म करायचं तर ते शुद्ध कर्म करायचं, नामसाधनेने कर्म करायचं, निष्काम कर्म करायचं. आणि हळूहळू हा पिंड जो आहे तो परमात्म्याला समर्पित करायचा. आणि हे सगळं कुणाकडे शिकायचं? तर ते सद्गुरूंकडे शिकायचं. हे सगळं ज्ञान जे आहे ते कपिल मुनींनी मातेला ज्ञान दिलं आहे. आणि माता आता मात्र ती कबूल झाली आहे. तिने पतीला वनामध्ये जाण्याची परवानगी दिली आहे, संन्यास घेण्याची परवानगी दिली आहे. कपिल मुनींनी मातेला पूर्ण मुक्त होण्याचं, सिद्ध होण्याचं साधन शिकवलेलं आहे. तशी साधना त्यांच्या मातेने केलेली आहे.
आणि मग ज्या वेळेला प्रत्यक्ष कपिल मुनी म्हणतात आता साधनेची पराकाष्ठा आलेली आहे, तेव्हा माझ्यासमोर बैस, आणि ती पद्मासन घालून बसलेली आहे आणि पद्मासन घालून बसल्यानंतर सिद्धावस्था प्राप्त करून घेतली. इतका अधिकार त्यांच्या मातेला प्राप्त झाला की देह पिंड तर परमेश्वराला समर्पित केलाच, पण तो नुसता वायाही गेला नाही, त्याला अग्नीलाही भस्म करावा लागलं नाही, तर तिच्या देहाचं काय झालं तर ती नदी रूपाने व्हायला लागली. आणि ती नदी म्हणजे कोणती असेल तर ती सरस्वती नदी आहे असं श्रीमद भागवत सांगतं. याला मातृशुद्धी म्हणतात. कोणी केली आहे? कपिल मुनींनी केलेली आहे. दुसरी शुद्धी आहे पितृशुद्धी. पितृशुद्धी कोणी केलेली आहे तर नचिकेतानी केलेली आहे. नचिकेताचे वडील जे वाजश्रवस विश्वजित नावाचा यज्ञ केलेला आहे. यज्ञामध्ये सर्वस्वाचं दान द्यायचं असतं, पण पिता दान कसं देतोय? भाकड गाईंचं दान देतोय. आणि भाकड गाई ज्या गाई चारा खाऊ शकत नाही, ज्या दूध देऊ शकत नाही, असं दान देऊ नये असं शास्त्र म्हणतं. दान द्यायचं असेल तर उत्तम दान दिलं पाहिजे. जे दान दिल्यानंतर ज्याला दान दिले ते बघितल्यानंतरच त्याला अत्यंत समाधान झालं पाहिजे, असं दान दिलं पाहिजे. पण पिता मात्र चुकीचं दान देत होता. आणि म्हणून नचिकेताने आपल्या पित्याला कळत नकळत धडा शिकवण्यासाठी काय विचारलं आहे की सर्वस्वाचं दान करायचं असेल तर पुत्रच पित्याचं सर्वस्व असतं, तेव्हा माझं दान कोणाला कराल? चिडलेला पिता म्हणतोय की तुझं दान मी यमाला करतो. हा यमदेवाच्या दरबारामध्ये गेलेला आहे, यमदेवांना प्रसन्न करून घेतलेलं आहे. आणि पहिल्या वराने सांगितले मी जेव्हा माझ्या पित्याकडे जाईन तेव्हा माझ्या पित्यांनी माझा स्वीकार केला पाहिजे, त्यांना भूतवित्मी वाटता कामा नये. याचा अर्थ पित्याच्या दुःखाचं हरण त्यांनी केलेलं आहे. खरा पुत्र आहे तो. पुत्र कोणाला म्हणतात? पू नावाच्या नरकापासून जो वाचवतो पित्याला त्याला पुत्र म्हणतात. नरकाचे जे अनेक नाव आहेत, 35 प्रकारचे नरक आहेत भागवतामध्ये दिलेले आहेत, त्यातला एक पू नावाचा नरक आहे. त्या नरकामधून जाण्यापासून जो वाचवतो त्याला पुत्र असं म्हणतात. ते कार्य कोणी केलेले आहे? नचिकेतांनी केलेलं आहे. ती पितृशुद्धी आहे, वंशशुद्धी आहे. ऋग्वेदामध्ये अतिशय सुंदर विचार याचा येतो. वंशशुद्धी म्हणजे काय? ज्या वेळेला विवाह होतो त्यावेळेला विवाहानंतर विवाहाचं कारण काय तर नवनिर्मिती हेच विवाहाचं कारण आहे. ऋग्वेदामध्ये म्हटले की विवाह झाल्यानंतर पती पत्नीने उत्तम काय बघावा तर मुहूर्त बघावा आणि त्यानंतर हळद लावून आंघोळ करावी. याचा अर्थ अँटिसेप्टिक आहे. किती विज्ञान त्या काळामध्ये, वेदांचा ऋग्वेदाचा काळ 10,000 वर्ष ते 35,000 वर्ष पूर्वीचा सांगितलेला आहे बरं का. तिथे एवढं विज्ञान आहे. हळद लावून आंघोळ करावी आणि मग पती पत्नींनी नारायणाची प्रार्थना करावी. पतीने असं म्हणावं नारायणाला की आता मी नवीन जीव निर्माण घालणार आहे, तेव्हा नारायणा तुझ्या सामर्थ्याने युक्त असा एखादा अपत्य मला दे आणि जणू काही तूच माझ्या उदरी काय घे ते अवतरण कर असं पुत्रांनी त्या पतीने म्हणावं. आणि त्या मातेनी काय प्रार्थना करावी? त्या मातेनी अशी प्रार्थना करावी की हे नारायणा, माझं हे जे काही ज्या ठिकाणी मी गर्भधारण करणार आहे, हे माझं जे गर्भ धारण करण्याचं जे काही पिशवी आहे, ती पिशवी म्हणजे काय आहे? ते यज्ञकुंड आहे. आणि या यज्ञकुंडामध्ये नारायणा तू या ठिकाणी अवतरण कर, सर्व तुझ्या सामर्थ्यानिशी ये, अशी प्रार्थना करून उत्तम संतती निर्माण करायची आहे. ब्रह्मदेवाला शतरूपा आणि त्याचा पती विचारतायत ब्रह्मदेवा आम्ही कार्य काय करू? आणि त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतायत जाणीवपूर्वक उत्तम संतती निर्माण करा. विचार करून जर उत्तम संतती निर्माण केली तर ती समाजाला अत्यंत हितकारक आहे. आणि विषयातून जर संतती निर्माण झाली तर ती मातापित्यांना वृद्धाश्रमामध्ये सोडल्याशिवाय राहणार नाही. वंश विचार काय सुंदर विचार आहे. म्हणून वंशाची शुद्धी कशी करायची आहे या ठिकाणी सांगितलं आहे. त्यानंतर अन्नाची शुद्धी आहे. अन्न कसं सेवन करावं? घरामध्ये रोज अन्नसेवन केलं जातं. अन्नसेवन करताना एक बंधन घरातल्या गृहिणींनी पाळायचं असतं आणि ते म्हणजे अन्न शिजवताना अन्न जेव्हा आपण करतोय मनामध्ये भाव एवढाच पाहिजे की हे अन्न कुणासाठी करते? हे अन्न मी परमेश्वरासाठीच काय करते तर हा भोजन करते. आणि म्हणून परमेश्वराचं स्मरण, त्याचं नाम घेत घेत अन्न शिजवावं आणि त्याचं नाम घेणं
ते त्याला समर्पित करावं. आणि म्हणून नामसाधनेमध्ये अन्न करणं याचा अर्थ त्याच्यामध्ये कोणता रस आला पाहिजे, तर परमात्मा ब्रह्मस्वरूप आहे आणि म्हणून त्या अन्नामध्ये ब्रह्मरसच आला पाहिजे. आणि ब्रह्मरस म्हणजे विलक्षण आनंद आहे आणि म्हणून ते अन्न खाल्ल्याबरोबर जो खाईल त्याला आनंदच वाटला पाहिजे. बघा, संतांच्याकडे जेव्हा आपण जातो ना तेव्हा आपण खूप जेवतो, आपल्याला खूप खावंसं वाटतं. तिथे एरवी आपल्याला खायची इच्छा नसते, आपण घरी एवढंसं जेवतो. पण एखाद्या संतांच्या घरी गेलो तर आपल्याला तिथे खावंसं वाटतं. आणि ते शास्त्रांनी असं म्हटलं खाल्लं पाहिजे, कारण ते शुद्ध अन्न आहे, अन्नाची शुद्धी आहे. नामसाधनेमध्ये अन्न शिजवणं आणि नामसाधनेमध्ये अन्न शिजवून नामसाधनेनेच ते काय करणं, तर ते सगळ्यांना वाढणं. कारण परमात्म्यालाच मी वाढते. माझ्या घरातले प्रत्येक कुटुंबातलं माणूस कोणाचं स्वरूप आहे, तर ते परमात्मे स्वरूपच आहे. या भावनेने त्याला अन्न वाढणं आणि त्याच्यासाठी ते अन्न शिजवणं, याला अन्नाची शुद्धी म्हटलेली आहे. आणि 5वी शुद्धी जी आहे ती आत्मशुद्धी आहे. माझ्याच अंतःकरणामध्ये किती विकार आहेत माहिती नाही आपल्याला. मला आठवते, मी खूप लहान होते, काही कळत नव्हतं. तेव्हा माझी आजी मला सांगायची, काही चुकीचं करू नको बरं, खोटं बोलू नकोस, बाप्पा बघतोय. जेव्हा मी लहान होते तेव्हा मला पटत होतं की माझा बाप्पा सगळीकडून मला बघतोय. पण जशी मी मोठी झाले तेव्हा सगळीकडून बसणारा बाप्पा देवळात कधी जाऊन बसला हे मला कळलंच नाही. मग आता माझं जे काही आहे की माझे दोष कसे आहेत, माझ्या दोषाचं निराकरण कसं आहे, हे कसं काय करायचं. आणि मग त्याच्यासाठी मीच मला बघायचं. आणि मग आपल्याकडे आजी आपल्याला सांगायची, गादीवरती रात्री झोपताना बसा, डोळे मिटा आणि आठवा आज दिवसभरामध्ये मी काय चांगलं काम केलेलं आहे ते मी उद्या परत करीन, आणि जे मी आज चुकीचं कर्म केलेलं आहे ते उद्यापासून मी करणार नाही. याचा अर्थ मीच माझी अंतरंगाची शुद्धी करायची, याला आत्मशुद्धी म्हणतात. 5 प्रकारच्या शुद्धी जीवानी केल्याचं पाहिजे. प्रत्यक्ष साधन काय करायचं आहे, पंचयज्ञ आणि पंचशुद्धी हे जोपर्यंत साधन प्रत्येक जीव करत नाही तोपर्यंत तो ईश्वर सन्मुख होऊ शकत नाही, असं भागवतामध्ये त्या शौनकाला सूतजी सांगतात. काय शास्त्र सांगितलं आहे. मग नुसती भक्ती म्हणून मला भक्तीच्या नावाने काही करायचं आहे का, माझ्या अंतरंगाची शुद्धी मला करायची आहे किंवा नाही, हे सगळं मला करायचं आहे. आणि म्हणून माझ्या घरातलं अन्नसुद्धा मी एकटीसाठी खायचं नाही आहे, ते सगळ्यांना देऊन खायचं आहे. नाही माझ्याकडे अतिथी आले तरीसुद्धा स्मरण करायचं आहे, एक घास सगळ्यांना देऊन. आणि म्हणून तो घास घेऊन मला वृक्षाकडे जायचं आहे, मला पक्ष्यांकडे जायचं आहे, त्यांचं स्मरण करायचं आहे, मला आणखीन कोणाच्या हिंस्त्र श्वापदांचं स्मरण करायचं आहे, सगळ्यांचं स्मरण करून सगळ्यांना ते द्यायचं आहे. याचा अर्थ मी एकटी नाही आहे, या समाजाचा मी एक तंतू आहे. आणि तो तंतू जर मी असेन तर त्या समाजाशी माझं एक नातं आहे. आणि ते समाजाचं नातं अत्यंत सुदृढ चांगलं बांधलं गेलं पाहिजे. हे बांधलं जावं किंवा समाज अतिशय उत्तम गुण्यागोविंदाने नांदावा, यासाठी भक्तीची सुरुवात कुठून आहे, नेमकं धर्माचं आचरण म्हणजे काय आहे, तर ते पंचयज्ञ आहेत आणि 5 प्रकारची शुद्धी आहे, असं ते सूतजी शौनकाला सांगतात. तू प्रश्न विचारलास नेमकं काय कर, शौनका तुला समजून सांगतो, नेमकं आपल्याला हेच करायचं आहे. आणि ह्याच्यानेच अंतरंगाची शुद्धी होईल. आणि जसा जीव शुद्ध होईल तसा तो ईश्वर सन्मुख होईल. आणि जेव्हा तो ईश्वर सन्मुख होईल तेव्हा आता ईश्वराची जबाबदारी आहे की या जीवाचा पुढचा प्रवास ईश्वराच्या कृपेने होतो. तेव्हा त्या ईश्वराला आता सद्गुरू रूपाने सगुण साकार अवतार घ्यावा लागतो. आणि तो भक्ताच्या जीवनामध्ये सद्गुरू रूपाने तो ईश्वर येतो आणि त्याला बोध करून त्याला काय करतो, तो मुक्तीच्या वाटेवरती घेऊन जातो. जीवानी नेमकं काय करायचं आहे हे सगळं सांगितलं आहे भागवतामध्ये. एवढं सगळं ऐकलं आणि तो शौनक म्हणतोय, मुनी आपण खूप छान सांगितलं, मला हे कळलं, पण मला एवढंच सांगा की मी प्रश्न विचारला होता धर्म म्हणजे काय ते मला सांगाल का. आणि आता ते म्हणतात, धर्म ही गोष्ट इतकी 1-2 मिनिटात सांगण्यासारखी आहे का रे. आपल्याला असं वाटतं मी हिंदू धर्माचा आहे, तो मुसलमान धर्माचा आहे. हे सगळे लौकिकातले धर्म मानवाने निर्माण केलेले आहेत.
पण धर्म म्हणजे काय? धर्म 3 प्रकारच्या व्याख्या येतात. एक धर्म वैयक्तिक धर्म आहे, एक सामाजिक धर्म आहे आणि एक पारमार्थिक धर्म आहे. व्यक्तिगत धर्मामध्ये धृत्या दया धारयते स एव धर्मः. धृत्या दया धारयते स धर्मः म्हणजे बुद्धीने दया हा गुण धारण केला की त्याला काय म्हणतात? तर त्याला धर्म म्हणतात. याचा अर्थ बुद्धीमध्ये दया पाहिजे, प्रत्येकाच्या विषयी प्रेम पाहिजे, प्रत्येक जण मला माझं वाटलं पाहिजे. आपलं उलटं होतं, माझे कुटुंबातले लोकसुद्धा मला माझे वाटत नाहीत, तर सगळे लोक कुठे आपल्याला आपले वाटणार? आपण अत्यंत स्वार्थाने संकुचित झालेलो आहोत आणि भागवत आपल्याला व्यापक व्हायला सांगतं. जसं आकाश सगळ्यांना व्यापून राहिलेलं आहे, तसं आपलं अंतःकरण वृत्ती इतकी व्यापक झाली पाहिजे की सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. आणि म्हणून यासाठी काय करायचं आहे? बुद्धीमध्ये दया हा गुण धारण करायचा आहे आणि सगळ्यांशी प्रेमाने वागायचं आहे. सगळ्यांना जे काही आहे, दया म्हणजे काय? जे मला मिळालेलं आहे ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे, हा भाव म्हणजे काय आहे? तर त्याला दया म्हटलेलं आहे. म्हणून धृत्या दया धारयते स एव धर्मः. मग सामाजिक धर्म कोणता आहे? धारणा इति धर्मः. ज्याने समाजाची धारणा होते, ज्याने समाजाचं संघटन होतं, ज्याने हजारो लोक एकत्र येतात, या हजारो लोकांना एकत्र बांधणं म्हणजे काय आहे? तर धर्म आहे. समविचारांच्या लोकांना एकत्र आणणं याला धर्म म्हटलेलं आहे. म्हणून समाजामध्ये समविचाराने सत्वगुणांची माणसं एकत्र आणणं हे धर्मकार्य आहे. म्हणून धारणात इति धर्मः. आणि तिसरा धर्म वैयक्तिक म्हणजे सकल धर्मामध्ये धर्म स्वस्वरूपी राहणे हा धर्म. प्रत्येक जीवाचं हे आद्य कर्तव्य आहे की मी कोण आहे? मी खरंच शरीर आहे का मी शरीरी आहे? मी देह आहे का मी देही आहे? मी क्षेत्र आहे का मी क्षेत्रज्ञ आहे? हे समजून घेणं आणि स्वतःच्या स्वरूपाची जाण करून घेणं याला धर्म म्हटलेलं आहे. धर्म म्हणजे कर्तव्य. आणि म्हणून मातृधर्म वेगळा, पितृधर्म वेगळा, पुत्रधर्म वेगळा, कन्या धर्म वेगळा, स्नुषा धर्म वेगळा, शेजार धर्म वेगळा, राष्ट्र धर्म वेगळा, विश्व धर्म वेगळा. सगळ्या ठिकाणचा धर्म, कुठे कसं वागायचं, कुठे कोणतं कर्तव्य करायचं. म्हणून धर्म कर्म म्हणजे कर्तव्य कर्म. प्रत्येक ठिकाणी मी कसं वागायचं याला धर्म म्हणतात. एक एक प्रश्नांची उत्तरं सूतजींनी द्यायला सुरुवात केली. आणि म्हणून परमेश्वर प्राप्तीचे 4 मार्ग जे आहेत, तर कर्ममार्ग, भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग आणि हठयोग आपण बघितला. त्याचबरोबर जे आहेत ते पंचयज्ञ कोणते आहेत ते बघितले, ज्याच्यामध्ये मातृपितृयज्ञ आहे, भूतयज्ञ आहे, देवयज्ञ आहे, अतिथीयज्ञ आहे आणि ब्रह्मयज्ञ आहे. आणि 5 शुद्धी, मातृशुद्धी, पितृशुद्धी, वंशशुद्धी, अन्नशुद्धी आणि आत्मशुद्धी. आणि त्याचबरोबर धर्म म्हणजे काय बघितलं. आत्तापर्यंतची सगळी केलेली सेवा जी आहे ती भगवान गोपालकृष्णांच्या चरणी आणि परमपूज्य स्वामीजींच्या चरणी समर्पित करते. आणि इथेच माझ्या शब्दांना विराम देते. भगवान गोपालकृष्ण महाराज की जय. हरिओम तत्सत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. हरिओम तत्सत.